पार्थ पवारांची सर वर्किंग स्टाईल बघितली आत्ता आपण, तर हा अनप्रिडिक्टेबल राजकारण, म्हणजे तुम्ही त्याला आपण म्हणतो ना गेस करू नाही शकणार. अनपेक्षित डिसिजन घेतले त्यांनी दोन्ही वेळेला, रिस्क घेतायत. आणि तुम्हाला सांगू का की एक जो सॅच्युरेशन नेतृत्वामध्ये असतं ते सॅच्युरेशन आता राष्ट्रवादीमधलं संपलेलं आहे. आता राष्ट्रवादीमध्ये काय होईल, राष्ट्रवादीमध्ये आता काय म्हणतात सगळे लोक की पार्थ पवार करे सो कायदा, ते सांगतील तो कायदा, ते बांधतील ते तोरण, ते ठरवतील ते धोरण. पण हे कुणासाठी आहे, ज्या लोकांनी अजितदादांसोबत काम केलेलं आहे, ज्या लोकांनी शरद पवार साहेबांसोबत काम केलेलं आहे, ज्या लोकांनी सुप्रियाताईंसोबत काम केलेलं आहे, त्या लोकांना त्यांच्या अनुभवानुसार पार्थ पवारांबरोबर राजकीय दृष्ट्या जुळवून घेणं हे तसं मुश्किल आहे. पण पार्थ पवार नव्या विचाराचा, नव्यांना संधी देणारा, नवी टीम बांधणारा. तुम्ही जर बघितलं, जिशान सिद्दीकी असेल, विक्रम काकडे असतील, भले त्यांचं राजकीय योगदान कमी असेल परंतु ते नवीन चेहरा आहेत आणि ते पार्थ पवारांच्या मर्जीतले आहेत. पार्थ पवार या सगळ्या मातब्बर दिग्गजांच्या मांदियाळीमध्ये स्वतःची टीम बांधतायत. आणि हा जर त्यांचा प्लॅन सक्सेस होतोय तर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा संघटनात्मक पातळीवरती तुम्हाला पार्थ पवार नव्या चेहऱ्यांना आणलेले दिसतील.